माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागचं शुक्ल काष्ठ काही संपत नाही। आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक फाईल बाहेर काढली आहे। कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची फाईल अंजली दमानिया यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे आणि त्यामुळे आता या नव्या फाईलमुळे मुंडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। बघूया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठली। यात मुंडेंना अगदी मंत्रिपद गमवावं लागलं। सोबतच कृषी विभागातला भ्रष्टाचार, पीक विमा घोटाळा, डीपीडीसी निधी घोटाळ्याच्या आरोपानंतर धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले। परंतु मंत्रिपद गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मागच्या अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीयेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची फाईल एसीबीला दिली आहे। कृषी विभागात मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे। राज्य सरकारचं डीबीटी धोरण बदलून स्प्रे पंप, नॅनो युरिया, डीएपी, कॉटन बॅग वाटप केलं, जे बाजारभावापेक्षा जास्त भावानं खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला। यामध्ये धनंजय मुंडेंनी 161 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। टेंडरिंग प्रोसेस कसा चुकीचा होता, त्याच्यात कसे बदल घडवून आणण्यात आले होते, या सगळ्या गोष्टी मी आता मांडल्या आहेत। आणि या व्यतिरिक्त मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मग त्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असो, टर्टल लॉजिस्टिक्स असो, त्या सगळ्या कंपन्यांची माहिती दिली। जगमित्र शुगरमध्ये पैसे कसे वळवण्यात आले व्यंकटेश्वरामधनं, त्या सगळ्या गोष्टींची माहिती देखील दिली। या प्रकरणात धनंजय मुंडेंना एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्याला सामोरं जावं लागू शकतं। परंतु अनुभव पाहता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची भीती अंजली दमानिया यांनी बोलून दाखवली आहे। की आपण सगळी आपली माहिती जीव ओतून त्यांना देतो, पण जर वरनं त्यांना ऑर्डर झाल्या की किंवा या फाईलचे पुन्हा आपण जसं म्हणतो वापर केले जातात, तसे वापर होऊ नये एवढीच माझी खरंच इच्छा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली। त्यातच आता कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मागे लागल्यानं मुंडे यांचं राजकीय भवितव्य आता पणाला लागलंय। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।